विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता एक महत्त्वाची बातमी। सतत छेड काढत असल्याने काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतल्या नांदिवली भागात एका तरुणीने आपल्या मित्रांच्या मदतीने छेड काढणाऱ्या तरुणाचं लिंग कापून त्याला जीवे मारलं होतं। आणि याच नांदिवली भागात पुन्हा एकदा महिलेची छेड काढल्याप्रकरणी आता यावेळी छेड काढणाऱ्या महिलेने तिच्या मैत्रिणीसह त्या छेड काढणाऱ्या पुरुषाची पब्लिक धुलाई केली। एवढंच नाही तर त्या पुरुषाची धुलाई करत त्याला नांदिवली ते सागाव रस्त्याने मारत त्याच्या घरी नेलं। काल संध्याकाळी 5 वाजता हा प्रकार घडला असून गेले अनेक महिने हा पुरुष पीडित महिलेला त्रास द्यायचा। काही दिवसांपासून तर तो त्या महिलेचा पाठलाग करू लागला होता आणि तिच्या लहान मुलांना देखील धमकावू लागला होता। शेवटी सहन न होऊन महिलेने आपल्या मैत्रिणींसह पाळत ठेवून त्याला रंगे हात पकडत या 7 ते 8 महिलांनी त्याची पब्लिक धुलाई केली। या सर्व घटनेचा व्हिडिओ देखील महिलांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला। पण या घटनेची पोलीस तक्रार न करता पुरुषाच्या परिवारातील पत्नी आणि मुलांचा विचार करत त्या पुरुषाला त्याच्या पत्नीसमोर हजर केलं आणि घडलेला प्रकार सांगितला। डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक नगरीत अशा प्रकारे तरुणी आणि महिलांच्या छेडछाडीचे प्रकार दिवसेंदिवस वाढलेत। पण या प्रकाराची पोलीस तक्रार न करता थेट महिलांनी नराधम पुरुषाची धुलाई करत आहेत आणि त्यामुळे डोंबिवलीमधील महिलांचा पोलिसांवर विश्वासच राहिला नाहीये का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। तिथे बाकी समोरचे जे पक्ष होते त्यांना हे पडवले आणि आमचाच कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केले। हे फक्त आमच्या पक्षाच्या लोकांची मागणी एवढीच होती की तुम्ही दोघांवर गुन्हा दाखल करा, म्हणजे जे काही झालंय आर्ग्युमेंट झालाय किंवा जे काही झालंय दोघांवर तुम्ही गुन्हा दाखल करा। पण हे पोलिसांनी बाकी समोरच्या व्यक्तीला पडवलं आणि आमच्याच कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केला तरी ठीक आहे, तसा नंतर पोलिसांना मारायचा अधिकार काय होता? 7-7 लोकांना 20-20 पोलीसवाले लॉकअपमध्ये घुसून मारतात, हे कुठला अधिकार आहे? कोणी अधिकार दिला या पोलीसवाल्यांना एवढं मारायचा? आमची मागणी अशी आहे की काल आमच्या 7 कार्यकर्त्यावरती जो अन्याय झाला आहे, चुकीच्या पद्धतीने त्यांना जी अरेस्ट झाली आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या चौधर आणि माने या PSIने त्यांच्यावर कारवाई केली आहे, त्यांना सस्पेंड करावं, त्यांना कामावर काढून टाकावं अशी आमची मागणी आहे। कारण आमच्या कार्यकर्त्याचा कुठल्याही प्रकारे गुन्हा नव्हता।